काँग्रेसची राज्यामध्ये विधानसभेच्या 288 जागा लढण्याची तयारी आहे असं म्हटलेलं आहे अभिजित वंजारी यांनी। ठाकरे सर्व जागांवर तयारीचे आदेश देतात, मग काँग्रेस का नाही? तिन्ही पक्षांनी 288 जागांवर मैत्रीपूर्ण लढत करावी असं देखील अभिजित वंजारी यांनी म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरेंनी जी बैठक घेतली नुकतीच जिल्हा प्रमुखांची, त्यातही त्यांनी 288 वर संघटन बांधणीचे आदेश दिलेले, याचा कसा अर्थ काढता तुम्ही? नाही, खरं म्हणजे हा प्रश्न काही आमच्या लेवलचा निश्चितपणानं नाही, परंतु महाविकास आघाडीचे नेते, मग ते नानाभाऊ असतील, पवारसाहेब असतील, उद्धवसाहेब असतील, हे मिळून ठरवतील। महाविकास आघाडी झाल्यानंतर तिकडे पलीकडे 3 पक्ष, या भागामध्ये इकडे 3 पक्ष, आणि या 3 पक्षामध्ये लढताना किंवा त्या सीटांचं समन्वय करताना, तिकीट वाटपाचं समन्वय करताना अनेक वेळा अनेकदा चांगल्या कार्यकर्त्यांवर त्या ठिकाणी त्यांचं नुकसान होतं, राजकीय नुकसान होते, आणि म्हणून ते होऊ नये म्हणून समजा हा जर विचार आला की 288 जागेवर सर्वांनी मित्रपक्ष म्हणून आपण मैत्रीपूर्ण लढत लढू, तर काय हरकत आहे? तेवढे उमेदवार आहे 288 मतदारसंघात तुमच्याकडे? पण उमेदवार नसल्याचं काही कारणच नाही। काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे। आतापर्यंत 15-20 वर्षापर्यंत या पक्षाची सर्वाधिक संख्या असलेला पक्ष काँग्रेस पक्षच राहायचा। विलासराव देशमुख साहेब असताना 72 काँग्रेसचे आमदार निवडून आले होते। त्या काळापर्यंत साधारणतः काँग्रेस पक्षाचं एक वलय आणि वर्चस्व या राज्यामध्ये होतं, आणि म्हणून 288 उमेदवार मिळण्याला काही अडचण आहे असं बिलकुल मला वाटत नाही। कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।